गट्टू झाला श्रीराम. गट्टू नावाचा एक खोडकर मुलगा होता. दिवसभर खेळ, मस्ती, थोडीशी शाळेची चिडचिड. आईने काही सांगितलं की लगेच उत्तर. कोणी त्रास दिला तर रागाने ओरडणं हे गट्टूचं रोजचंच होतं. एके दिवशी शाळेत रामायणावर कार्यक्रम होता. शिक्षकांनी विचारलं, कोण श्रीरामाची भूमिका करणार? सगळे शांत. आणि अचानक गट्टूचा हात वर. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. हा गट्टू, श्रीराम? पण गट्टू गंभीर झाला. घरी आल्यावर त्याने रामायण वाचायला सुरुवात केली. त्याला कळलं, श्रीराम फक्त धनुष्यबाणाचे वीर नव्हते, तर सत्य, संयम आणि दयाळूपणाचं रूप होते. पुढच्या दिवसापासून गट्टूमध्ये बदल दिसू लागला. आईला मदत करायला लागला. शाळेत खोटं बोलणं थांबवलं. मित्रांशी भांडण नाही, उलट समजून घेणं. कार्यक्रमाच्या दिवशी गट्टू श्रीरामाच्या वेशात मंचावर उभा होता. पण सगळ्यांचं लक्ष वेधते त्याच्या संवादांनी नाही, तर त्याच्या वागणुकीनं. कार्यक्रमानंतर शिक्षक म्हणाले, गट्टू, तू श्रीराम फक्त अभिनयात नाही, तर मनातही झालास. गट्टू हसून म्हणाला, मी रोज श्रीराम होण्याचा प्रयत्न करणार आहे. शिकवण, देवासारखं दिसणं नाही, तर त्यांच्यासारखं वागणं महत्त्वाचं असतं.